नमस्कार, सुप्रभात. तर आज सकाळी सकाळी सूर्यदेवतांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो वासोट्याला आम्ही बाईकवरती, मानसी, मी आणि ऐश्वर्या. सकाळी सकाळी आम्ही 5:30-6 वाजता घरातून निघालो होतो आणि सूरजदेवता आमच्यावरती प्रसन्न होते, कारण चांगलं असं दर्शन त्यांनी दिलं. आता मेहड्याकडून आम्ही बामनोलीद्वारे वासोट्याला जाणार होतो. तर सुरुवातीला जाताना भरपूर दिवसातून आम्ही परत वासोट्याला जात होतो, कारण मी याच्या अगोदर 3 वेळा गेलेलो आहोत. आणि रस्त्यावर आल्यानंतर एक रस्ता सेमडी म्हटलं जातो, तर तिकडून न जाता आम्ही डायरेक्ट बामनोलीच्या रस्त्याने वासोट्याला जायचं ठरवलं, जेणेकरून आपल्याला ते सोपं पडेल. त्यानंतर तिथे गेल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आम्ही बामनोलीच्या बेस जिथून आपल्याला वासोट्याला जायला बोटी लागतात तिथे आम्ही पोचलो. आणि तिथे गेल्यानंतर गाड्या आम्ही पार्किंगमध्ये लावल्या आणि थोडंसं काहीतरी खायचं म्हणून आम्ही हॉटेल शोधलं. तिथे त्या हॉटेलमध्ये आम्ही बघितलं की चहा मिळतो आहे का, आणि गाड्या सगळ्यांना लावायला सांगितल्या. आणि त्या हॉटेलमध्ये जाऊन ज्यांना चहा प्यायचा होता, थंडी जास्त लागत होती, त्यांनी आम्ही चहा पिला आणि थोडा वेळ तिथे चर्चा केली की बाबा कसं जायचं आहे, काय करायचं आहे. आणि तर चर्चेदरम्यान आम्हाला आधी एक बोट मिळणार होती मित्राची, पण ती बोट मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला काउंटरवरती जाऊन तिकीट काढावी लागली. तिकीट महागच होती. तिकीट काढली आणि आम्ही मग बोटीमध्ये बसायच्या दिशेने गेलो. तर तिकडे जाताना आम्ही बघितलं की तिथे भरपूर असे हॉटेल्स वगैरे झालेले आहेत की जिथं राहण्याची, खाण्याची वगैरे व्यवस्था करतात. मग सकाळच्या पहारी लोकांना घेऊन ते वासोट्यावरती जातात. म्हणजे खूप वासोटा पहिल्यांदा एकदम निर्जन स्थळ असायचं की तिथं भरपूर गर्दी वगैरे नसायची, पण आता जसं लोकांना पाण्यातून ट्रेकिंगचा अनुभव, एक वेगळाच अनुभव घ्यायला मिळतो आहे, त्यामुळे इथं भरपूर गर्दी व्हायला लागलेली आहे. आणि लोक आदल्या दिवशीच येतात, इथं टेंटमध्ये येऊन राहतात आणि सकाळी सकाळी उठून वासोटा गडावरती जातात. तर आमच्यातले बरेच जण होते की जे पहिल्यांदा वासोट्याला जाणार होते. त्यामध्ये आम्ही छोटी 3 जणं मुलं आणली होती, बाकीचे आम्ही सगळेजण मोठे होतो. त्यातल्या आम्ही 3घांनी आम्ही गड हा पहिल्यांदा बघितला होता, पण बाकीचे सगळेजण नवीन होते. त्यामुळे बोटीत बसण्याचा एक्सपिरियन्स हे सगळं व्हिडिओमध्ये मी कॅप्चर केलं आहे, याची तुम्ही इथे बघू शकता. या बोटीद्वारे वासोट्याला जाणं हा खरंच खूप एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि तो सगळ्यांनी घ्यायलाच पाहिजे. 1 ते 1.5 तास लागतात आपल्याला बोटीतून प्रवास करायला. आणि तो प्रवास फक्त जर बोटीच्या इंजिनचा आवाज नसता तर खरंच खूप भारी प्रवास वाटतो. आणि त्या बोटीमध्ये सगळेजण आम्ही बसल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह होता, कारण की पहिल्यांदा बोटीतून असं जाणारे सगळेजण होते. आणि आम्ही आधीच एक्सपिरियन्स घेतला होता, सगळेजण पहिल्यांदाच होते जे बोटीतून जाणार होते. आणि तो एक खरंच खूप भारी एक्सपिरियन्स होता.